आज तुम्हाला दाखवणार आपण 3 HP मोटर सिंगल फेज विना स्टार्टरची सिंगल फेज मोटरसाठी 7000 स्टार्टर 5000 स्टार्टर कोणाला आणावा लागतो, त्याची पण गॅरंटी नसते, तोच बंद जळून जातो लवकर। त्यासाठी आपण जुगाड तुम्हाला दाखवतो थोडक्यात, कसं जुगाड करतो, कशी मोटर चालवली जाते। अशा प्रकारे कनेक्शन करून घ्यायचं। आपलं जी निळी वायर असते म्हणजे RYB म्हणजे ब्लू, निळ्या कलरच्या वायरला आपण अर्थिंग दिली जायची, डायरेक्ट अर्थिंग सोडून। त्यानंतर ज्या लाल पिवळी वायर असते, लाल वायरला मेन करंट असतो, त्याला एक 72चा आपण कॅपॅसिटर कोणी कंडेन्सर असे म्हणतात। हे अशा प्रकारे आपण कॅपॅसिटर जोडलेला आहे, तो मेन वायरीमधून पिवळ्या वायरला एक करंट द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण आता कॅपॅसिटर जोडले, बघूया आता मोटर सुरू करून। व पाणी कमी देत असलं त्याला अधिक 36 कंडेन्सर पण अशा प्रमाणे जोडायचं, तो पण तुम्हाला तर मित्रांनो आपण या 2 कंडेन्सरवर मोटर फिरवणार आहोत। याच्यावर मोटर जळत सुद्धा नाही, स्टार्टरची सुद्धा गरज नाही शेतकरी मित्रांनो। तर कोणी जास्त खर्चात पडू नये। हा कंडेन्सर 200 रुपयाला बसतो, 72 mH चा आहे, 72 MFD म्हणते याला, 72चा कंडेन्सर आहे, हा 36चा आहे। हा सध्या सुरुवातीला आपण एकच कंडेन्सर लावून मोटर फिरवणार आहोत। तर मित्रांनो मोटरला पाणी कमी दिलं त्यानंतर आपण 36चा कंडेन्सर जोडणार आहोत। तर अशा प्रकारे आपण ही मोटर फक्त ह्या दोन्ही कंडेन्सर मोटर फिरवणार आहोत। त्यांना त्याला कोणत्या स्टार्टरची गरज नाही व काहीच गरज नाही। या स्टार्टरच्या फंद्यात पडू नये। स्टार्टरची किंमत मित्रांनो 5 ते 6000 रुपये सिंगल फेज मोटरची। तर कृपया हे कसं जोडलं जातं तुम्हाला थोडक्यात दाखवतो व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। किती सुंदर जॉईंट मारला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओमध्ये। आज तुम्हाला दाखवणार आपण 3 HP मोटर सिंगल फेज विना स्टार्टरची कशी चालवतात व कुठल्याही प्रकारची मोटर जळत नाही, काही होत नाही, त्यासाठी आपण तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ बनवून दाखवणार। आता ही नवी कुरकुरी मोटर आणलेली। चला तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपण शेतीविषयी अनेक असे व्हिडिओ थोडक्यात बनवण्याचा प्रयत्न करत असतो। आज तुम्हाला दाखवणार आहोत सिंगल फेज मोटरसाठी 7000 स्टार्टर 5000 स्टार्टर कोणाला आणावा लागतो, त्याची पण गॅरंटी नसते, तोच बंद जळून जातो लवकर। त्यासाठी आपण जुगाड तुम्हाला दाखवतो थोडक्यात, कसं जुगाड करतो व कशी मोटर चालवली जाते। आधी पाठीमागे तुम्हाला कुरकुरी मोटर आहे, त्याच्यामध्ये पाणी कुठून भरलं जातं व वायर जॉईंट कसा मारला जातो ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की दाखवा। ही हरेली कंपनीची मोटर आहे, आम्ही 11000ला आणलेली आहे 3 HP ची। चला तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा व शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो शेअर करा, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो पाहू शकता हरेली कंपनीची ओपन मोटर आपल्या 3 HP ची आहे। आपण विना स्टार्टरची कशी चालवून दाखवतो, कुठल्याही प्रकारची मोटर जळत नाही। माझ्याकडे सिंगल फेजची मोटर आहे। आपण शेतकऱ्यासाठी पाणी संपले त्याचा वापर करण्यासाठी, पाणी उपसण्यासाठी मोटर लागते व 3ची मोटर टाका आपले सिंगल फेजची मोटर चांगली असते, 3 फेज मोटर टाकणे सोपं काही नसते, त्यामुळे आपण ही कंपनीची मोटर आणलेली। चला तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो। मोटर खोलून राहिलेले बघू शकता। आता ही मालक आहे आपली संस्था, त्यांना काल मोटर घेतलेली, बघूया आतमध्ये मोटर कशी निघते। तर मित्रांनो बघू शकता नव कोरीत मोटर येतं, घ्यावर काढून दिलं बाहेर, चला उचला। हरेली कंपनीची मोटर आहे, कॉपर रोटरच आहे मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे नवी कुरकुरी मोटर निघलेली सिंगल फेज मोटर आहे। आपण बिना स्टार्टरची चालवून दाखवणार आहोत। आपल्याकडे 5-6 वर्षाची मोटर आहे, अजून काही प्रॉब्लेम पण आलेला नाही, सुरळीत चालू आहे। चला तर मित्रांनो, तुम्हाला आता मोटरचे जॉईंट कसे मारतात थोडक्यात दाखवूया। आता अशा प्रकारे आम्ही आता जॉईंट मारून घेणार आहोत। आता जॉईंट मारण्यासाठी फिटर लागतो, पण आपण घरच्या घरी जॉईंट मारतो। चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतोय कसं जॉईंट मारतो। बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे वायर सोलून घेतलेले, एक वायर थोडी कमी कापायची, 2 वायर सारखे कापायचे, अशा प्रकारे थोडा जॉईंट मारून घ्यायचा, असा थोडा पिळा भक्कम असा पिळा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जॉईंट लीक होणार नाही, पंक्चर होणार नाही। मग त्यानंतर आपण वरून कच्चा रबरना थोडा पकडीनं पण फिरून घ्यायचा आहे। अनेक मोटरी सोडायच्या वेळेस फिटरची गरज पडते, पण आपल्या थोड्या फिटरच्या आपण थोडा फिटरचा असल्यामुळे थोडं शिकलोय। मग अशा प्रकारे जॉईंट पॅक झालेला आहे। आता आपण त्याला कच्चा रबर टेप पण मारणार आहोत। तर मित्रांनो पाहू शकता, आता हे कच्चा रबर आहे आपल्याला वॉटर प्रूफिंग करण्यासाठी, म्हणजे पाणी जाऊन आतमध्ये हे चिकट टेप आहे। पहिलं ना मित्रांनो, जॉईंट मारल्यानंतर डायरेक्ट कच्चा रबर टेप मारून थोडा आहे ना हा टेप मारावा। काय होतंय, हे रबर गरम झाल्यानंतर थोडं त्या वायरमध्ये घुसून वायर काढून पकडते व मोटर बंद राहते। थोडं एक हाताचा असा जॉईंट मारून घ्यायचा, म्हणजे चिकट टेप मारून घ्यायचं। त्यानंतर आता कच्चा रबर घ्यायचं, ते आधी थोडं चिकट टेप मारल्यानंतर अशा प्रकारे कच्चा रबर घ्यायचे। तुम्ही पाहू शकता थोडं असं व्यवस्थित ताणून, म्हणजे त्यात जेणेकरून पाणी जाणार नाही आतमध्ये, असं वॉटरप्रूफिंग जॉईंट म्हणतात त्याला। हा जॉईंट मी करतो, तुम्हाला कसा वाटतो एक कमेंट करून नक्की सांगा।
मी काय फिटर बिटर नाही मोटरीचा, पण एक एक्सपिरियन्स आपला अनुभव शेतकरी असून आपण हे कामं करतो घरच्या घरी. तर तुम्हाला दाखवणार ही मोटर बिना स्टार्टरची आपण कशी चालून दाखवणार, जे पाणी पण तुम्हाला काढून दाखवणार. अशा प्रकारे मित्रांनो हा जॉईंट झालेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आता हे वॉटर प्रूफिंग झाले, पाणी जाणार नाही. त्यानंतर एका रेषेमध्ये सुंदर असं चिकट मारून घ्यायचं आहे. बघूया आपण कशी मोटर पाण्यामध्ये करंट येतो काय. हे अशा प्रकारे सुंदर असं वॉटर प्रूफिंग जॉईंट झालेलं आहे. तुम्हाला माझा जॉईंट मारण्याची पद्धत पटली का, आवडली का? तर कोणी फिटर लोक असले त्यांना माझी पद्धत आवडली ती नक्की सांगा. जॉईंट जास्त मोठा पण झाला नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याला डबल जॉईंट मारत असतो. अशा प्रकारे हा जॉईंट मारून झालेला आहे. बघू शकता किती सुंदर झालाय. लोड दिला तर तुटू शकत नाही. तुम्ही मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आता जॉईंट मारून झालेले. त्याला आपण वरून पुन्हा काय आवरण करणार, जेणेकरून काय होतं इथून आतमध्ये पाणी जाते वायरीमध्ये. त्यासाठी पण आपण थोड्या आता एक कच्चं रबर आहे ना तिथं मारून घेणार आहोत. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जॉईंट मारत असतो. एक कच्चं रबर व्यवस्थित असं मारून घ्या, जेणेकरून काय होईल तिथून आहे ना पाणी आपलं आत जाणार नाही. दोन्ही साईडनं मारूया. ह्या बाजूने एक कच्चं रबर मारलेलं आहे आणि ह्या बाजूने पण आपण कच्चं रबर टेप मारून घेणार आहोत. म्हणजे पाण्यामुळे त्या मोटरला आपल्या वायरला काही होणार नाही. अशा प्रकारे आपण ही जॉईंट मारून घेतोय. बघू शकता अशा याच्यावर आपण आता हा स्टेप संपूर्ण अशा वायर एकत्र करून मारणार होतो. बघू शकता जॉईंट कसा झालाय. तुम्ही तर बघू शकता कसा जॉईंट झालाय, कसा वाढा व पाण्यामध्ये जावा कसा जॉईंट झालाय. अतिशय सुंदर असा जॉईंट झालेला आहे. आता ह्या मोटरीमध्ये नवीन मोटर बघू शकता तुम्ही. त्याला पाणी भरायचं असतं मित्रांनो. पाणी कुठून भरायचं तुम्हाला दाखवतो. इथं एक पितळी नट असतो 14-15 नंबरच्या पानावर असतो. थोडं जवळ वाढ इकडे पुढे हा नट दाखव त्यांना. हा पितळी आकार पुढे ना बघू शकता. हा पितळी नट राहतो. त्याला 14-15 नंबरचा पाना बसतो. हा थोडा ढिल्ला करून घ्यायचा आहे. त्यानंतर पूर्ण असा काढून घ्यायचं आहे. आता पाणी तुम्हाला भरून दाखवतो. तर मित्रांनो आता पाहू शकताय आता हे पाणी आता इथं नट खोललेलं आहे. आपण त्याच्यात पाणी भरून घेणार. तर अशा प्रकारे मोटरमध्ये पाणी भरलं जातं, जेणेकरून मोटर हिट होत नाही. व पाणी भरायशिवाय कृपया कोणी मोटर चालू करू नये. पाठीमागच्या बाजूनं आपल्याला लेवल राहतो इथं पाणी भरा म्हणून. त्याच्यामध्ये काय 2-3 लिटर पाणी बसू शकतं. तेवढं पाणी आपण भरून घेऊया. बघू शकता मित्रांनो आता संपूर्ण आज फुल पाणी भरून घ्यायचं. पाणी भरून झाले. आता कुठं लिकेज पण नाही. नवी मोटर आहे. आता हा पितळी नट आहे आपण 15चा. तर अशा प्रकारे लावून घ्यायचं व नट टाईट करून घ्यायचं. आपली मोटरमध्ये पाणी भरून झाले. आता आपण याला सोडायला जाणार आहोत शेतकऱ्यात. चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढील व्हिडिओ तुम्हाला शेतकऱ्यामध्ये दाखवतात. अशा प्रकारे नट आवळून घेतलेला आहे. मित्रांनो आपल्याला मोटर संकटे फुटबॉल भेटलेला आहे. त्याला आपण त्याच्यामध्ये गबळ काय होतं म्हणून त्यासाठी आपण फिट करणार आहोत. चला मित्रांनो तुम्हाला दाखवता कशा प्रकारे फिट केला जातो मोटरला. तर मित्रांनो बघू शकता आता ही फुटबॉल आहे. याला 8 अशा प्रकारे इथं आपण बसून घेणार आहोत, जेणेकरून मोटरमध्ये पंपात गबळ जात नाही. आपला पंप पण सुरक्षित राहतो. त्याला आपण ही ड्रम बांधणार आहोत. ही मोटर तळ्याला सोडायची आपल्याला, जेणेकरून मोटर तळत नाही, कागद सुद्धा फाटणार नाही, वरच्यावर तळून राहील. अशा प्रकारे हा फुटबॉल बसून जाईल. तर मित्रांनो आपण या 2 कंडेन्सर मोटर फिरवणार आहोत. याच्यावर मोटर जळत सुद्धा नाही. स्टार्टरची सुद्धा गरज नाही शेतकरी मित्रांनो. तर कोणी जास्त खर्चात पडू नये. हा कंडेन्सर 200 रुपयाला बसतो. 72 mAhचा आहे. 72 AFD म्हणते याला. 72चा कंडेन्सर आहे. हा 36चा आहे. हा सध्या सुरुवातीला आपण एकच कंडेन्सर लावून मोटर फिरवणार आहोत. तर मित्रांनो मोटरला पाणी कमी दिलं त्यानंतर आपण 36चा कंडेन्सर जोडणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही मोटर फक्त ह्या दोन्ही कंडेन्सर मोटर फिरवणार आहोत. आणि त्याला कोणत्या स्टार्टरची गरज नाही व काहीचीच गरज नाही. या स्टार्टरच्या फंदात पडू नये. स्टार्टरची किंमत मित्रांनो 5,000 ते 6,000 रुपये सिंगल मोटरची. तर कृपया हे कसं जोडलं जातं हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाहू शकता आम्ही आता शेततळ्यासाठी मोटर आणलेली. आता शेततळ्यामध्ये मोटर सोडायची. आता आम्हाला मोटर सोडण्याची गोरखमामाला. गोरखमामा काय करायचं आपल्याला? हे सोडायचे ना आता. काय सोडायची? मोटर सोडायची का? मला कुठे वायर का? बघू शकता मित्रांनो आता शेळ्या आपण मोटर सोडून घेणार. आपण ही बिगर स्टार्टरची मोटर चालू करून दाखवणार तुम्हाला. ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारे कनेक्शन करून घ्यायचं. आपलं जी निळी वायर असते म्हणजे RYB म्हणजे ब्ल्यू, निळ्या कलरच्या वायरला आपण अर्थिंग दिली जायची डायरेक्ट अर्थिंग सोडून. त्यानंतर ज्या लाल पिवळी वायर असते, लाल वायरला मेन करंट असतो. त्याला एक 72चा आपण कॅपॅसिटर, कोणी कंडेन्सर असे म्हणतात. हे अशा प्रकारे आपण कॅपॅसिटर जोडलेला आहे. तो मेन वायरीमधून पिवळ्या वायरला एक करंट द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आता
कॅपॅसिटर जोडले बघूया आता मोटर सुरू करून. व पाणी कमी देत असलं त्याला अधिक 36 सेकंड पण अशा प्रमाणे जोडायचं, ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. पाणी काढून दाखवतो. तर मित्रांनो आम्ही आता मोटर सुरू केलेली अशा प्रकारे कनेक्शन करून विना स्टार्टरची अशी मोटर सुरू केली. आता त्याला आपण चालू पण करण्याची फ्यूज काढून घेतली, बंद होतो. अशा प्रकारे कनेक्शन केले. एका कंडिशनवर मोटर चालते. पाणी जर कमी दिले असले तर आपण ज्याला अजून कंडिशन आपण वाढू शकतात कॅपॅसिटी. त्याला तर तुम्हाला जवळ दाखवतो, जवळ जाऊन पाणी कसं आले. पाणी मोटर कमी मारत होती त्यामुळे आपण 2 कंडेन्सर लावले, एक 36 एक 72. तर अशा प्रकारे कनेक्शन करून मोटर चालू केली. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे 3 फेजची सिंगल फेजची मोटर एवढं पाणी मारती. अशा प्रकारे आपली सिंगल फेजची मोटर सुरू केली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. मित्रांनो अशा प्रकारे आपण सिंगल फेज मोटर सुरू केली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मोटर जोडण्याचा एक कमेंट करून नक्कीच सांगा. छोटं जुगाड केलं होतं. चला मित्रांनो असेच म्हणून व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शेजारच्या बायला नक्की जावा. व्हिडिओ शेवटपर्यंत धन्यवाद. भेटूया लवकर पुन्हा अशा म्हणतो. तोपर्यंत जय जवान जय किसान. छत्रपती शिवाजी महाराज की जय.